यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी। 3 विभागात पैशाचे लवकरच वितरण। त्यातली त्यात 10 जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून पहिल्याच टप्प्यात पैसे खात्यात येणार आहेत। त्यातली त्यात 8 बँकांची नावे देखील आलेली असून आता आपण याबाबतची अपडेट पाहणार आहोत, कारण की लाडक्या बहिणींना खूप दिवसाची प्रतीक्षा होती। फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, अखेर प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील, यांच्याकडून दिलासा देणारा निर्णय अचानक घेतलेला आहे। फेब्रुवारीचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र यामध्ये पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे आहेत 3 विभागातील। त्यातले त्यात ते जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे तर सांगणारच आहे। त्याकरिताच हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुमच्या जिल्ह्याचे अपडेट कळेल। त्यातले त्यात आता ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जानेवारीचा मिळालेला आहे त्यांना आता गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे व फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत आता याचा लाभ देखील होणार आहे, किंवा गॅस सिलेंडर ऐवजी तुम्हाला 800 रुपये देखील मिळू शकतात। 2100 प्लस 800 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। मात्र तुम्हाला 2 कामे तात्काळ करण्याची गरज आहे। जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल, मात्र फेब्रुवारीचा हप्ता लवकर जर पाहिजे असेल तर तात्काळ 2 कामे देखील करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाभापासून वंचित राहावे लागेल। कोणती अपडेट आहे ते देखील मी तुम्हाला काय अपडेट आहे ते सांगणार आहे। त्याकरिताच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहू। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, खालील सबस्क्राइब बटनवर क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाकायचं आहे व व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट करून तुम्हाला कळवायचा आहे। जे जिल्हा आपला कमेंट करून सांगतील त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट आपण लवकरात लवकर देऊ। त्यांच्या जिल्ह्यात कधी वाटप होईल ते देखील आपण सांगणार आहोत। आता पहिली खुशखबर म्हणजे 3 विभागात होणार पैशाचे वितरण। त्यातले त्यात मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व दुसरे मुख्यमंत्री जे आहे ते आपल्याला अजित पवारजी साहेब देखील पाहायला मिळत आहेत। दुसरे उपमुख्यमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून मोठा निर्णय फक्त लाडक्या बहिणीसाठी करण्यात आलेला आहे। काल बजेट देखील झालं, मोठी खुशखबरी लाडक्या बहिणीसाठी आली। आता तुम्हाला गॅस सिलेंडरचा देखील लाभ भेटणार आहे। त्यातले त्यात 2100 रुपयांचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। त्यामध्ये आता 10 जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिल्या टप्प्यात या ठिकाणी वितरण होणार आहे। 10 जिल्हे खाली पाहू शकता, तुम्हाला एक आकडा दिसत असेल 10 जिल्हे म्हणून व 8 बँका इथे दिसत असेल। या ठिकाणी आता वितरण करण्यात येणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार का नाही ती देखील अपडेट देणार आहे। बऱ्याच महिलांना आता मिळणार आहे, 2 कामे करावी लागतील। मात्र तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर होय म्हणून कमेंट करा। तुमचा जिल्हा एक कमेंट करून सांगा व तुम्हाला गॅसचे पैसे भेटले की नाही भेटले ते देखील कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटण्यासाठी काय करायचं आहे ते अपडेट तुम्हाला सांगणार आहोत। त्यातली त्यात आता जिल्ह्यांची यादी पाहूयात। आता जर पाहायला गेलं तर पहिल्याच टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणारा असून पहिल्या टप्प्यात वाटप होणारा जिल्हा म्हणजे तो जिल्हा रत्नागिरी आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाणार असून लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता जे आहे ते पहिल्या टप्प्यातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम आता काय केली जाणार आहे, वर्ग केली जाणार आहे। आता किती रुपयांची रक्कम आहे ते आता इथे आपण पाहूयात। आता पाहू शकता काही बहिणींना 1500 रुपये रत्नागिरीमध्ये मिळणार। त्यातले त्यात 800 रुपये किंवा यापेक्षा कमी रक्कम म्हणजे जास्त रक्कम जी आहे ती गॅसचे पैसे देखील मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यावरती आता जमा होईल। प्लस आपल्याला एवढी रक्कम पाहायला मिळत आहे। मात्र तुम्हाला 1500 सोबत अजून 800 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर 2 कागदपत्रे 2 कामे करावी लागणार आहेत। ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत। तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ती कमेंट करून सांगा। तुम्हाला एक कमेंट करायची आहे की आम्हाला जे आहे ती गॅसचा लाभ घ्यायचा आहे किंवा अशा प्रकारे कमेंट करा। तुम्हाला रिप्लाय देऊन सांगू कोणते कागदपत्रे लागतील। त्यातली त्यात 1500 रुपये रत्नागिरी जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्याच टप्प्यात हा वाटप केला जाणार आहे। यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळेल। त्यातली त्यात आता 2100 रुपये बाबत एक निर्णय होणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यात एक खुशखबर जी आहे ती 2100 रुपयांपर्यंत येणार आहे। 2100 रुपयांचा देखील हप्ता लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे। त्याची एक अपडेट आलेली आहे, ती व्हिडिओच्या पुढे पाहायची आहे। मात्र अजून बऱ्याच बहिणींनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं दिसत नाही, खाली सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकणे गरजेचे आहे। त्यातली त्यात तुम्हाला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट करून हे 100% सांगावंच लागेल, कारण की तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण लवकरात लवकर देऊ। तुम्हाला गॅसचे पैसे तुमच्या जिल्ह्यात मिळणार आहेत का, लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार आहे का, ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यातली त्यात पुढचा जिल्हा देखील पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल। शेवटपर्यंत माहिती बघा। आता इथे पाहू शकता
25,000 लाडक्या बहिणी आता ज्या ती झाल्या दोडक्या बोगस कागदपत्रांचा आधार घेणाऱ्यांवर गुन्हा नोंद होणार. आता पाहू शकता गुन्हे देखील नोंद होणार आहेत. मात्र ही अपडेट काय सत्यता आहे हे पाहणं गरजेचं आहे. 25,000 लाडक्या बहिणी आता दोडक्या बोगस कागदपत्रांचा आधार घेणाऱ्यांवर गुन्हा नोंद होणार अशी अपडेट जी आहे ते एका वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. तीच अपडेट आपण देत आहोत. आता हे देखील काळजीपूर्वक लक्षात घेणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे उत्पन्न अधिक असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नका, कारण की लाडकी बहीण योजना ही श्रीमंतांसाठी नाही तर गरजू व्यक्तींसाठी आहे. गरजूंना आधार देण्यासाठी ही लाडकी बहीण योजना राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी ही सुरू केलेली आहे. त्यातली त्यात आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, 3 विभाग कोणते आहेत. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, तुम्हाला जर 800 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल इथे पाहू शकता. आता गॅस सिलेंडरची योजना पाहायला मिळत आहे. सरसकट महिलांना गॅस सिलेंडर मिळणार. प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला वर्षातून तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत. इथे पाहू शकता अपडेट आलेली आहे, ती वाचून दाखवत आहे. त्यातली त्यात प्रति सिलेंडर किती रुपये, जे 800 रुपये मी म्हटलं होतं पण आता जास्त रक्कम आहे. प्रति सिलेंडर 830 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. प्रति सिलेंडर 830च्या दराने अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. वार्षिक एकूण रुपये किती, 2,490 चे अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून हे दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून 300 आणि राज्य सरकारकडून 530 असे प्रति सिलेंडर अनुदान हे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 830 रुपयांचा हा पण हप्ता येणार आहे. मात्र या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्जंट काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पूर्ण कराव्या लागतील. त्या काय आहेत मी सांगणार आहे. त्यासाठीच तुम्हाला म्हणत आहे तुमचा जिल्हा देखील कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यासाठी काय करावे लागेल. ती अपडेट आपण देऊयात. त्यातली त्यात चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे व व्हिडिओला एक लाईक करणे त्यासाठी गरजेचे आहे. पुढची अपडेट आहे आता खुशखबर म्हणजे आता जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात एक, कारण की जिल्ह्यांची नावे देखील आतुरतेने तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओ बघत आहात. पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे आपल्याला धुळे जिल्हा देखील पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यात लाडकी बहिणीची पैसे वितरण केले जाणार आहे. मोठी रक्कम ही धुळे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात दिली जाईल. आता इथे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे. इथे पाहू शकता धुळे जिल्ह्याची किती रुपये रक्कम आता पाहायला मिळणार आहेत ते आपण लिहून दाखवणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यात 1,500 रुपये मिळणार तर आहेत. किती रुपये, 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयांची रक्कम धुळे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आता वर्ग केली जाणार आहे. त्यातली त्यात 830 रुपये, 830 रुपये हे गॅसचे पैसे देखील धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे 1,500 प्लस 830 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता वर्ग करण्यात येणार आहेत, जमा करण्यात येणार आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना मोठी खुशखबरच आहे, कारण की लाडक्या भावांकडून म्हणजे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडून खुशखबर आलेली आहे. त्यांच्याबाबत एक चांगली कमेंट करा, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील, यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्की करा. यांचे आभार नक्की कमेंटमधून सांगा, कारण की या तिघांमुळे लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच ही लाडकी बहीण योजनेची सुरुवात त्यांनी केलेली आहे. म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांबाबत एक चांगली कमेंट करा. मुख्यमंत्री साहेबांचे आभार अशा प्रकारे कमेंट नक्की करू शकता, कारण की मोठी योजना ती तुमच्यासाठी राबवत आहेत. त्यातली त्यात पुढची एक घोषणा आता पाहणार आहोत. आता खुशखबर म्हणजे आता जिल्ह्यांची नावे पाहतच आहोत. धुळे पाहायला, रत्नागिरी एक पाहायला, या ठिकाणी पहिल्या टप्प्यात वितरण केले जाणार आहे. अजून 8 जिल्ह्यांची नावे सांगायची राहिलेली आहेत, ती बाकी आहेत, ते सांगणार आहेत. त्यातली त्यात पुढे पाहू शकता एक खुशखबर म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जूनपासून करण्यात आली होती. त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना जुलैपासून लाभ देण्यात आला होता. ज्या महिलांनी उशिराने अर्ज केला होता त्यांना सुद्धा या योजनेचा नियमित पैसे आलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 7 हप्ते जमा झाले आहेत. या 7 हप्त्यानुसार महिलांच्या खात्यात आता 10,500 रुपये जमा झाले आहेत. हे पैसे साधारण 2.41 कोटी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे 2.41 महिलांच्या खात्यावरती 10,500 रुपये आतापर्यंत जमा झाले. तुमच्या खात्यावरती आतापर्यंतची एकूण रक्कम म्हणजे जेवढे हप्ते मिळालेत ते एकूण रक्कम किती रुपये आहे ते देखील सांगा, कारण की बऱ्याच महिलांना आतापर्यंतची सर्व रक्कम मिळून 10,000 पेक्षा जास्त रुपये मिळालेले आहेत. म्हणजे 10,500 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यातली त्यात आता पुढची एक अपडेट म्हणजे
जसा हप्ता आता वाटप सुरू केला जाईल फेब्रुवारीचा, त्याच प्रकारे लगेच आता आदितीताई तटकरेकडून एक पोस्ट देखील केली जाईल. जशी की आता मागच्या वेळेस एक पोस्ट केलेली होती, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी लिहिलेलं होतं. त्यातले त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू असे एक सांगितलेलं होतं. यामध्ये आता सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सुमारे 1.31 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले असून आतापर्यंत सुमारे 2.41 कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला असून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी हा जमा केला जाईल अशी अपडेट त्यांनी जी आहे ती दिलेली होती. अशा प्रकारची मेसेज देखील पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. तर लाडक्या बहिणींनो आता खात्यामध्ये 2,490 रुपये देखील जमा होणार आहेत. मोफत 3 गॅस सिलेंडर हे तुमच्यासाठी पाहायला मिळणार आहेत. ही खुशखबर लाडक्या बहिणीसाठीच पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात एक खुशखबर आलेली आहे. आता लाडकी बहिणींनो आपण ती व्हिडिओची अपडेट लवकरच पाहणार आहोत. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढील जिल्ह्यांची यादी व नावे देखील मी सांगणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.